पण सर्वजण अगदी शांततेने हा कार्यक्रम पाहताय. आपल्या सर्वांच्या हार्दिक स्वागतासाठी हा एक फुलांचा गुलदस्ता बनवलेला आहे. पाहूया आता यानंतर एक गमतीदार असा प्रयोग. इकडे लक्ष. टाळी वगैरे कोणती नाही काय नाही तिकडे. माझ्याजवळ 52 पत्ते आहेत. आता इथे इंग्लिश मीडियम शाळा आज ओपन झालेली आहे, हो की नाही? आणि मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेत जायचा. तर गंमत अशी, मी 4थी मध्ये शिकत होतो आणि शाळेमध्ये एकदा पत्त्याचा डाव घेऊन गेलो. शाळेत पत्ते नेणं चांगली गोष्ट आहे का? अजिबात नाहीये. मात्र घेऊन गेल्यानंतर मी आपलं पत्ते मोजत होतो. मोजण्यामध्ये गडबड व्हायला लागली. गडबड आल्यावर आमच्या गुरुजींना मी एक प्रश्न विचारला, गुरुजी 6 मधून 3 गेल्यावर किती राहतात? गुरुजी माझ्या जवळ आले, कानाला धरून उठून उभं केले, म्हणजे कितवीत जातो? मी म्हटलं 4थीत जातो. 6 मधून 3 गेल्यावर किती नाही माहिती? दाखवले. मी गुरुजींसमोर दाखवलं. 1 2 3 4 5 6 बाकीचे पत्ते ठेवून दिले. गुरुजींना दाखवलं. म्हणे 1 2 3 4 5 6 या 6 पत्त्यांमधून गुरुजींसमोर मी काय केलं, 1 2 आणि 3 पत्ते काढून टाकले. 1 2 3 4 5 6. गुरुजींना आश्चर्य वाटलं. ते मला हेड गुरुजींकडे घेऊन गेले आणि आमचे गुरुजी हेड गुरुजींना प्रश्न विचारले, हेड गुरुजी 6 मधून 3 गेल्यावर किती राहतात? हेड गुरुजी त्यांच्याकडे रागाने बघायला लागले. म्हणजे 20 वर्ष झालं सर्व्हिस करताना हा काय प्रश्न विचारतात? नाही, हा मुलगा म्हणतो 6 मधून 3 गेल्यावर 6 राहतात. म्हणे ते कसं काय? मी पुन्हा हेड गुरुजींसमोर दाखवलं आणि 1 2 3 4 5 6 या 6 पत्त्यांमधून हेड गुरुजींसमोर मी पुन्हा 3 पत्ते काढले. 1 2 आणि 3 पुन्हा दाखवलं त्यांना. 1 2 3 4 5 6च राहिले. हेड गुरुजी म्हटले जा घरी जाऊन वडिलांना घेऊन ये. आमच्या वडिलांना घेऊन गेलो. आमचे हेड गुरुजी वडिलांना प्रश्न विचारले, काय हो 6 मधून 3 गेल्यावर किती राहतात? आमचे वडील म्हणले, काय झालं? तुमचा मुलगा म्हणतो 6 मधून 3 गेल्यावर 6 राहतात. आमचे वडील म्हणाले, अगदी बरोबर आहे. 6 मधून 3 गेल्यावर 6 सुद्धा राहतात आणि 10 सुद्धा राहतात. म्हणे ते कसं काय? मी या मुलाचा बाप आहे. त्यांनी उत्तर दिलं. अच्छा, पाहूया आता यानंतर एक गमतीदार असा प्रयोग. तर 6 मधून 3 गेल्यावर किती राहतात? 6 राहतात ना, हो की नाही? अच्छा, पाहूया आता. बिगिन म्युझिक. यानंतर